नमस्कार, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। मी अप्पासाहेब मोहोरकर। आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय असणार आहे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्या काढलेल्या डीएनएचा। लक्ष्मण हाके यांनी पुण्यामध्ये एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत त्यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डीएनएच काढला। त्याचं कारणही तसंच आहे, कारण 3 ते 4 वेळा लक्ष्मण हाके यांनी ओबीसीच्या प्रश्नावरून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भेटण्यासाठी वेळ मागितली होती, मात्र देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना भेटण्यासाठी वेळ दिली नाही। तर ओबीसीचे जे प्रश्न आहेत ते अद्यापही प्रलंबित आहेत। त्यावर राज्यकर्ते असतील किंवा विरोधक असतील यांनी कुठलाच आवाज न उठवल्याची तक्रार लक्ष्मण हाकेंची आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये संतापलेल्या लक्ष्मण हाकेंनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डीएनएच काढला। काही दिवसापूर्वी एका जाहीर कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की आमचा डीएनए हा ओबीसीचाच आहे। त्यामुळे आता याच डीएनएवरून राज्यामध्ये राजकारण तापताना पाहायला मिळतंय। शरद पवार यांनी एकीकडे मंडल यात्रा सुरू केली आहे। या मंडल यात्रेवर देखील लक्ष्मण हाके यांनी अनेक आरोप केले। शरद पवार यांना मंडल यात्रा काढण्याचा नैतिक अधिकार नाही। शरद पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, रोहित पवार असतील किंवा जितेंद्र आव्हाड असतील, यांनी कोणत्या ओबीसी आंदोलनात आपला सहभाग नोंदवला हे त्यांनी सांगावं, असा प्रश्न देखील लक्ष्मण हाकेंनी उपस्थित केला। तर दुसरीकडे ओबीसीच्या प्रश्नावरून मी गेल्या अनेक वर्षापासून आंदोलन करत आहे। यामध्ये महाज्योती योजना असेल, या योजनेमध्ये विद्यार्थ्यांना अद्याप देखील पैसे मिळालेले नाहीत। त्या योजनेत सरकारनं भरघोस अशा निधीची तरतूद केलेली नाही। नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेल्या अजित पवारांनी कारखानदारांना कोट्यावधी रुपये दिले, मात्र महाज्योती योजनेमध्ये विद्यार्थ्यांना एकही रुपया न दिल्याची खंत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बोलून दाखवली। त्यामुळे त्यांनी आता विरोधकांबरोबरच सत्ताधाऱ्यांना देखील धारेवर धरलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ओबीसी समाजाचे प्रश्न सोडवतील, ते सत्तेमध्ये आहेत। ओबीसीचं मतदान घेऊन भाजप सरकार हे सत्तेत आलं, असं म्हणत लक्ष्मण हाकेंनी भाजपवर देखील निशाणा साधला आणि थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी 15 दिवसाचं अल्टिमेटम दिलं। येणाऱ्या 15 दिवसामध्ये जर ओबीसीचे प्रश्न मुख्यमंत्र्यांनी नाही सोडवले तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये कोण देवेंद्र फडणवीस आणि कोण भाजपा हे आम्हाला माहीत नाही आणि संपूर्ण ओबीसी समाज हा भाजपच्या विरोधात जाऊन मतदान करणार, असं लक्ष्मण हाकेंनी सांगितलं। तर दुसरीकडे ओबीसीचं मतदान घेऊन सत्तेमध्ये बसलेल्या मंत्री आणि आमदारांना देखील त्यांनी थेट आव्हान दिलं की याच आमदारांना आणि या मंत्र्यांना आता गावागावामध्ये जाऊन ओबीसी समाजाला उत्तर द्यावं लागेल। ओबीसी समाजातील शिक्षण घेणाऱ्या तरुणांना उत्तर द्यावं लागेल की आम्ही ओबीसीचं मतदान घेऊन जेव्हा सत्तेमध्ये बसलो तेव्हा त्या ओबीसी समाजासाठी काय केलं। हे तेच लक्ष्मण हाके आहेत की ज्यांनी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन सुरू असताना अंतरवाली सराटीच्या वेशीवर ओबीसी आरक्षण बचावासाठी एक आंदोलन उभा केलं। एकदा नाही तर दोनदा लक्ष्मण हाकेंनी अंतरवाली सराटीच्या वेशीवर आमरण उपोषण केलं। त्यांची मागणी होती की ओबीसीचं आरक्षण टिकून राहिलं पाहिजे आणि मराठा समाजाला ओबीसीमध्ये घेऊ नका। एकीकडे मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू होतं, त्यामध्ये अनेक मराठा नेते मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला पोहोचत होते। तर दुसरीकडे लक्ष्मण हाके यांनी जे ओबीसी आरक्षण बचावण्यासाठी आंदोलन सुरू केलं होतं त्यामध्ये देखील अनेक ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना येऊन भेटत होते। आता लक्ष्मण हाके यांना सत्ताधारी असलेल्या देवेंद्र फडणवीस यांची ताकद आहे, त्यांच्या सांगण्यावरून ते आंदोलन करत आहेत, असे अनेक आरोप त्यांच्यावर झाले। मात्र याच लक्ष्मण हाकेंनी आता थेट देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं आहे आणि त्यांचा डीएनए काढला आहे। येणाऱ्या 15 दिवसामध्ये जर देवेंद्र फडणवीस यांनी आमचे प्रश्न मार्गी नाही लावले तर आम्ही कोण भाजप आहे, कोण देवेंद्र फडणवीस आहेत हे विसरून जाऊ। तर दुसरीकडे ओबीसीच्या प्रश्नावरून येत्या काही दिवसामध्ये लक्ष्मण हाके ओबीसी संघर्ष यात्रा काढणार आहेत। 12 जिल्ह्यामधून ही ओबीसी संघर्ष यात्रा जाणार असून याचा रोडमॅप देखील तयार असल्याचं त्यांनी सांगितलं। मात्र तीर्थ सिंदखेड राजा या ठिकाणाहून या ओबीसी संघर्ष यात्रेला सुरुवात होईल। गेल्या अनेक दिवसापासून लक्ष्मण हाके हे ओबीसीच्या प्रश्नावरून झगडत आहेत। यापूर्वी त्यांनी विरोधकांना टार्गेट केलं, मात्र आता ते सत्ताधाऱ्यांना देखील टार्गेट करू लागले आहेत आणि आपले प्रश्न जर पूर्ण करून घ्यायचे असतील तर सत्ताधाऱ्यांना टार्गेट केल्याशिवाय पर्याय नाही। सत्ताधाऱ्यापर्यंत आपले प्रश्न पोहोचले पाहिजेत, यासाठी आता एक मोठं आंदोलन उभा करावं लागेल, असं लक्ष्मण हाके यांचं म्हणणं आहे। त्यामुळे त्यांनी आता शरद पवारापासून तर थेट देवेंद्र फडणवीस आणि भाजपला टार्गेट केलं आहे। येत्या काळात पाहावं लागेल की भाजपमध्ये असलेले ओबीसी नेते किंवा विरोधामध्ये असलेले ओबीसी नेते हे ओबीसीच्या प्रश्नावर नेमका काय तोडगा काढतात आणि लक्ष्मण हाके यांची जी मागणी आहे त्यावर सरकार किती गांभीर्याने विचार करतं हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर पुढे शेअर करा आणि आमच्या लोकाशा टीव्हीला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।